नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे। 17 फेब्रुवारी आणि 18 फेब्रुवारी या दोन्ही दिवसांच्या न्यूज आज आपण बघणार आहोत। काल एमपीएससी ची पूर्व परीक्षा होती राज्यसेवेची, सो दॅट आपण हे कालचं लेक्चर बघितलं नव्हतं किंवा ते अपलोड नव्हतं केलं। तर एक गोष्ट मी तुम्हाला क्लिअर करतो की कालचा जो पेपर होता तिच्यावरून बऱ्याचशा संमिश्र प्रतिक्रिया आहेत, पण एक गोष्ट क्लिअर आहे की मेरिट किती लागेल, एमपीएससीने असा पेपर कसा सेट केला, बायोमेट्रिक झालं नाही, या गोष्टींमध्ये न पडता जे लोक एक्सक्लुझिव्हली राज्यसेवा करतात त्यांनी मी आजचा दिवस एन्जॉय करू शकता तुम्ही, पण लगेच उद्यापासून तुम्ही राज्यसेवा मेन्सचा अभ्यास करायला सुरुवात करा। जी लोक कंबाईन देणार आहेत त्यांनी कंबाईनवर फोकस करा। मी तुम्हाला जीएसच्या पेपरवरून एवढं सांगेल की तुम्ही जर राज्यसेवेचे आधीचे पेपर बघितले असतील तर बघा, तुम्ही जिओग्राफीचे प्रश्न हे त्याच धर्तीवर होते। जसं वर्ल्ड जिओग्राफी बद्दल विचारलंय, दरवर्षी डायग्राम्स विचारतात त्या पद्धतीने डायग्राम्स विचारलेल्या होत्या। म्हणजे एक गोष्ट क्लिअर आहे की जुना पॅटर्न मधल्या काही गोष्टी जशाच तशा वर्कआउट होतात। सीसॅट मध्येही एक गणित रिपीट होतं बघा। सो जुने पेपर कंबाईनसाठी खूप चांगले करा। जी लोक राज्यसेवा मेन्ससाठी वर्कआउट करणार आहेत त्यांनी राज्यसेवा मेन्सचे आधीचे सगळे पेपर्स खूप चांगले करा, खूप चांगले अॅनलाइज करा। एकच टॉपिक घ्यायचा आणि तो सगळ्या वर्षातला नीट एकामागून एक वाचून काढायचा, सो दॅट तुम्हाला ट्रेंड लक्षात येतो। यासाठी कुठल्याही व्यक्तीची गरज नाहीये। तुम्ही जर हे 2-3 वेळा स्वतः केलं तर तुम्ही खूप चांगला अॅनालिसिस स्वतः करू शकता। सो त्या पद्धतीने गोष्टी वर्कआउट करा। हा मधला जो क्रुशियल वेळ असतो प्रिलिम्स नंतरचा, हिच्यात 15 दिवस 1 महिना येईल का नाही, रिझल्ट काय होईल, हिच्यामध्ये वेळ घालवू नका। जरी इन केस आपला रिझल्ट नाही आला तर हा अभ्यास जो असतो तो पुढच्या वर्षी वर्कआउट होतोच होतो, त्याचा फायदा होतो। अभ्यास कधीही वाया जात नाही, ही गोष्ट लक्षात असू देत। मेरिट किती लागेल तर एकंदर जो पेपर होता त्या पेपरनुसार बघा की लास्ट इयर तर समजा जागा कमी होत्या, पेपर सोपा होता, तर लास्ट इयर नाही पण लास्ट टू लास्ट इयरचं मेरिट होतं 370 जागांसाठी 189 मेरिट होतं। त्या 189 मेरिटचा जर तुम्ही विचार केला तर ह्या पेपरमध्ये ह्या वेळेस पण 360 जागा आहेत। ज्या पद्धतीने 217च्या तुलनेत थोडासा किचकट आहेच पेपर, करंट मधूनही जेवढं एक्सपेक्टेड असतं की एवढे सगळे प्रश्न आले पाहिजेत तेवढे नाही आलेले। सो याचा एक आहे की तुम्हाला मेरिट खूप काही शूट होण्याचे चान्सेस कमी आहेत, पण लगेच काही मेरिट सांगता येत नाही, किंवा एखादी व्यक्ती फक्त पुण्यात बसून अख्ख्या महाराष्ट्राचं मेरिट डिक्लेअर करणं ही थोडंसं हे असतं। तुम्ही 2 वर्षातले जे काही अंदाज आहेत ते अंदाज सुद्धा बघितले असतील तर तिच्यामध्ये खूपच हे झालेलं आहे, म्हणजे मार्केटमधला अंदाज आणि ऍक्च्युअल मेरिट, सो दॅट तिच्यामध्ये खूप न पडता ज्या पद्धतीने मी सांगितलं तुम्ही अभ्यास चालू ठेवा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल आणि येत्या काळामध्ये थोड्या क्लिअर पण होतील। सो डोंट वरी अबाउट दॅट। काही लोकांनी की मागितली होती, तर ऑलरेडी एमपीएससी ऑथेंटिक की तुम्हाला देते, तिच्यामुळे इकडून तिकडून की मागण्याचा किंवा जमा करण्याचा काही संबंध येत नाही। सो बी स्पेसिफिक अबाउट दॅट। 17 फेब्रुवारीच्या महत्वाच्या न्यूजमध्ये एकच अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी विविध विद्यापीठांमध्ये शिकता येणार आहे अशा संबंधाची धोरण आणण्याचा संबंध केंद्र सरकारची चाचपणी होते केंद्र सरकार करताना। युजीसीने त्याच्यासाठी एक समिती सुद्धा स्थापन केलेली आहे। नॅशनल अकॅडमिक क्रेडिट बँक अशी ऑनलाईन रिपॉझिटरी स्थापन करण्याची कल्पना मांडण्यात आलेली आहे। या नवीन धोरणानुसार कसं राहील की चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम, एकच डिग्री तुम्हाला वेगवेगळ्या विद्यापीठांमधून घेता येऊ शकते, पण याच्यासाठी एक संस्था राहील की जी संस्था तुम्हाला डिग्री देईल, त्या संस्थेच्या नावाने तुम्हाला डिग्री मिळेल। सो हे धोरण जर आलं येत्या काळात तर ते आपल्यासाठी महत्वाचं आहे। युजीसी बद्दल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगाल, आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे की या बेसिक गोष्टी आपल्याला खूप परफेक्ट पाहिजेत। युजीसीची स्थापना कधी झाली, युजीसीचं बोधवाक्य काय आहे, स्टॅट्युटरी बॉडी आहे की नॉन स्टॅट्युटरी बॉडी आहे, हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल, हे बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे। दुसरी महत्वाची गोष्ट, रिक्लेमिंग द रिपब्लिक। रिक्लेमिंग द रिपब्लिक याचा अर्थ होतो की लोकशाही वाचवणे आणि पुन्हा त्याला सन्मान मिळवून देणे। योगेंद्र यादवांचं हे आर्टिकल आहे, काल मी टाकलेलं आहे, तुम्ही टेलिग्रामवर हे वाचू शकता की लोकसभांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष आता स्वतःचा एक जाहीरनामा घेऊन येत असतं, पण हा पहिला जाहीरनामा आहे जो रिक्लेमिंग द रिपब्लिक नावाने आलेला आहे, जो समाजातील विविध सामाजिक कार्यकर्ते, समाजाबद्दलची जे काही त्यांची भावना आहे तिच्यातून हा बनवण्यात आलेला आहे। हिच्यामध्ये काय आहे की विद्यमान सरकारने कुठल्या लोकशाहीच्या याच्यावर घाला घातलेला आहे आणि त्याच्यातून कसं बाहेर यायचं आणि त्याच्यावर कसं वर्कआउट करायचं या संबंधीचं हे रिक्लेमिंग रिपब्लिक नावाचा कन्सेप्ट आहे। हिच्यामध्ये भारतीय दंड संहिता कलम 124 राजद्रोह, कलम 499 मानहानी यांचा मोठ्या प्रमाणात गेल्या 4-5 वर्षात वापर करण्यात आलेला आहे असं यांनी म्हटलेलं आहे, आणि त्याच्यानुसार हे एक नवीन धोरण हे लोक घेऊन आलेली आहे। सो त्याचा आपल्याला रिफ्लेक्शन, पण ह्या 2 गोष्टी लक्षात असू देत, हे एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला महत्वाचे आहे। फॅक्च्युअल काश्मीर प्रश्नात राजकारण नको, श्याम सरन यांचं हे आर्टिकल आहे, युपीएससी साठी खूप खूप महत्वाचं आहे। माजी परराष्ट्र सचिव होते बघा, मी टेलिग्रामला हे टाकलेलं आहे, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट, जे युट्यूबचं नाव आहे तसंच आपल्या टेलिग्रामचं सेम
सेम नाव टाईप करायचं, त्याच्यात कसलाही चेंज नाही. तुम्हाला टेलिग्रामचं चॅनल मिळेल. प्रत्येक व्हिडिओच्या खाली टेलिग्रामची लिंक असते, ती जरी क्लिक केली तरी तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल. यंदाचा दुष्काळ अधिक तीव्र असणाऱ्या महाराष्ट्रामधला आणि त्याचे सगळं दाखवण्यासंबंधीचं पण आर्टिकल आहे, ते टेलिग्रामवर तुम्ही वाचू शकता. ज्या आर्टिकलमध्ये खूप महत्वाचे काही मुद्दे असतील तर ते मी हिच्यामध्ये घेतो, पण काही खूपच डिस्क्रिप्टिव्ह असतात तर त्याच्यामधले मुद्दे घेण्यात काही पॉईंट नसतो, ते तुम्ही तिथून वाचणं अपेक्षित आहे. वायू शक्ती सराव. भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या सीमेवर मोठं शक्ती प्रदर्शन केलेलं आहे आणि हिच्यामध्ये भाग घेणारे कोण कोण होते तर हलके लढाऊ विमान LCA, ज्याला तेजस म्हटलं जातं, आणि प्रगत हलके हेलिकॉप्टर, ह्या दोन तिच्यामध्ये शक्ती प्रदर्शनात सहभाग घेतला होता. त्याचबरोबर आकाश क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करणारं आकाश क्षेपणास्त्र हेही तिच्यामध्ये होतं. अस्त्र क्षेपणास्त्राचा सुद्धा तिच्यामध्ये वापर केला गेला. हवेतून हवेत मारा करणारं हे क्षेपणास्त्र आहे. सो आकाश आणि अस्त्र हे दोन क्षेपणास्त्र आणि तेजस आणि प्रगत हलके हेलिकॉप्टर या सर्वांचा याच्यामध्ये वायू शक्ती सराव पाकिस्तानच्या बॉर्डरवर आपण शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये तिरुमली नंदीवाले समाज म्हणून एक समाज आहे बघा, जो जात पंचायतीच्या जोखडातून मुक्त झालेला आहे. जात पंचायत, खाप पंचायत हे जे सगळं काही चालतं की म्हणजे ही एक पॅरलल व्यवस्था असते की आपल्याकडे कोर्ट आहे, न्यायालयीन प्रक्रिया असते, याच्या पलीकडे जाऊन प्रत्येक समाजाने आपले काही पंच दिलेले असतात आणि ते पंच त्यांच्या पद्धतीने सगळे निर्णय घेतात आणि ते निर्णय जे असतात ते खूप एक्स्ट्रीम असतात. एखाद्याला जातीतून बहिष्कृत करणं किंवा म्हणजे मानवाला सुद्धा लाज आणेल असे मानवतेच्या विरोधात जाऊन अशा शिक्षा वगैरे देणं, अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी होत असतात तिच्यात. नक्कीच हे चांगलं नाहीये. तिरुमली नंदीवाले समाज याच्यातून बाहेर पडणं हे खूप महत्वाची आणि खूप चांगली बाब आहे. त्याच्यातून हिच्यातल्या तरुणांनी हा सगळा पुढाकार घेतला होता समाजातल्या, सो त्यांचं अभिनंदन. पंतप्रधान पांढरकवडा यवतमाळ येथे त्यांची सभा झाली बघा. बचत गटाच्या महिलांना मेळाव्यात त्यांनी संबोधलं आणि या पांढरकवडा यवतमाळला जात असताना जळगाव विमानतळावर 17 मिनिटं आपले पंतप्रधान थांबले होते आणि याच वेळेस महापौर जे आहे जळगावच्या सीमा भोळे यांनी त्यांना बहिणाबाई चौधरी यांच्या कवितेचं पुस्तक भेट दिलेलं आहे. सो हे MCQ साठी महत्वाचं आहे. त्याच्यानंतर नो इंटरनेट, टोंगा नावाचा देश आहे बघा. आता बघा कंबाईनच्या परीक्षेसाठी हे खूप महत्वाचं बघा. कंबाईनची एक्झाम पुढच्या महिन्यामध्ये आहे. तुम्ही जर कालचा पेपर बघितला असेल तर आय थिंक 1 जानेवारीचं सुद्धा करंटची न्यूज विचारलेली होती, 1 जानेवारी 2019. सो मी तुम्हाला सांगत असतो की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की पेपर सेट झालेला असतो, हे झालेलं असतं, ते झालेलं असतं. सो तसं काही नाहीये. तुम्ही रोजचं 10 मिनिटाचं हे लेक्चर जरी ऐकलं तरी तुमचं काम होऊन जाईल. नो इंटरनेट, टोंगा देश म्हणून आहे बघा. न्यूझीलंडच्या जवळ टोंगा नावाचा देश आहे. 169 बेटांनी बनलेला हा देश आहे जो पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे आणि या पर्यटनाच्या इच्छामध्ये तिथं म्हणजे नो इंटरनेट असं परिस्थिती आली का तर ती यंत्रणा सगळी कोलॅप झाली होती इंटरनेटची. जवळपास जानेवारी महिन्यामध्ये 11 दिवस या देशामध्ये इंटरनेट सेवा ठप्प होती. सो टोंगा नावाचा देश नो इंटरनेट त्यांनी अनुभवलं 11 दिवस. तुम्ही विचार करा की आपण आपल्या आयुष्यात जर 2-4 तास जरी इंटरनेट गेलं तर काय अवस्था होते लोकांची. त्यातल्या त्यात पण एक नवीन कन्सेप्ट आहे बघा, नो स्क्रीन डे. आपण खूप स्क्रीन आपल्या डोळ्यासमोर असते नेहमीसाठीची, तर एखादा दिवस आपण असा साजरा करायचा की नो स्क्रीन डे. त्या दिवशी तुम्ही कसल्याही पद्धतीने मोबाईलची स्क्रीन वापरणार नाही. हिना जयस्वाल पहिली महिला फ्लाईट इंजिनियर झालेल्या आहेत. सो हे एक महत्वाचं आपल्यासाठी. हिना जयस्वाल पहिली महिला फ्लाईट इंजिनियर. गोवर संदर्भात WHO अहवाल आलेला आहे बा आणि गोवर संसर्गचा विचार केला तुम्ही तर 2018 मध्ये याच्यामध्ये दुपटीने वाढ झालेली रुग्णांमध्ये. 2017 मध्ये 1,15,117 रुग्ण होते. 2018 मध्ये 2,29,068 रुग्ण झालेले आहेत. सो गोवर संसर्गामध्ये रुग्ण दुप्पट झालेले आहेत आणि गोवरच्या बाबतीमध्ये एक जर बाधित व्यक्ती असली तर 9 ते 10 जणांना संसर्ग होऊ शकतो. त्याच्यामुळे याची जी लक्षणं असतात ती अंगावर चट्टे येणं, आंधळेपणा, मेंदूला सूज येणं, संसर्ग जो आहे तिच्यामधून शिंकण्यातून, खोकल्यातून सुद्धा गोवर होऊ शकतो. सो या संबंधीचं लसीकरण आणि ते सगळं आपल्याकडे चालू आहे. पण याला 2 गोष्टी लक्षात ठेवा की दुपटीने वाढ झालेली आहे प्लस एका व्यक्तीपासून 9 ते 10 जणांना संसर्ग होऊ शकतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये 18 फेब्रुवारी संबंधीच्या म्हणजे सोमवार आजच्या न्यूज काय आहेत महत्वाच्या तर निमलष्करी दलातील जवानांचं निवृत्ती वेतन बंदच आहे. 2004 पासून म्हणजे 1 जानेवारी 2004 पासून ही जी काही योजना होती निमलष्करी दलातील जवानांची निवृत्ती वेतन योजना ती बंद केलेली आहे सरकारने. आणि दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की वीर मरण आलेल्या जवानांना शहीद म्हटलं जातं परंतु त्यांना तो दर्जा अधिकृतरित्या दिला जात नाही. निमलष्करी दलातल्या जवानांना अधिकृतरित्या शहीद हा दर्जा दिला जावा
ही पण एक खूप महत्वाची बाब आहे, कारण तुम्ही जर बघितलं तर सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस हे त्यांच्या नावाप्रमाणे सीमेवर तैनात केले जातात, मात्र लष्करातील जवानांप्रमाणे त्यांना कोणत्याही सुविधा मिळत नाहीत. हा सगळा एक इश्यू आहे आणि निमलष्करी दलाचा जो काही पुलवामाचा घटना घडली तिच्यातून ह्या सगळ्या बाबी समोर आलेल्या आहेत. तर ऑब्व्हियसली त्यांना शहीद हा अधिकृत दर्जा दिला जावा, निवृत्ती वेतनही सुरू व्हावं आणि सैनिकांसारख्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी मागणी वारंवार होत आलेली आहे. त्याचा परत एकदा न्यूजमध्ये आलेला आहे बघा. मग निमलष्करी दलांमध्ये काय काय येतं ते आपण बघूयात बघा. आणि आपल्याला प्रश्न विचारला जातो, आता ऍक्च्युली तुम्ही जर असिस्टंट कमांडंट नावाची एक्झाम देणार असाल तर निमलष्करी दलासाठी असते. प्रत्येकाने त्याचा फॉर्म भरा बघा. फक्त एक इश्यू असतो की आपल्याला सिव्हिल सर्व्हिस युपीएससी आणि एमपीएससी साठी एज जो काही लिमिट आहे ते खूप जास्त आहे. म्हणजे युपीएससी साठी ओपनला 32 आहे आणि एमपीएससीला 38 आहे, पण असिस्टंट कमांडंटसाठी ओपनला 25 असतं. पण ही पण एक चांगली जॉब आहे, म्हणजे हिच्यामधून तुम्हाला सीआयएसएफ वगैरे जर मिळालं तर ते खूप बेस्ट असतं. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफ, सो सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्सेस वगैरे. तर नॉर्थ मधली मुलं खास याच्यासाठी तयारी करतात बघा. आपल्याकडची मुलं आता ते गेल्या 4-5 वर्षामध्ये जस्ट जाऊन बसून सुद्धा खूप मुलं पास होतात. दरवर्षी 8-10 मुलं महाराष्ट्राची असतात लिस्टमध्ये. सो त्याच्याकरता हे पण खूप महत्वाचं आहे. असिस्टंट कमांडंटच्या एक्झाममध्ये हे विचारलं जातं, युपीएससी मध्येही हे विचारलं जाऊ शकतं आणि आता येणाऱ्या परीक्षांमध्ये हे विचारलं जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे हा सगळा इन्सिडेंट झाल्यामुळे. सो सगळ्यात पहिलं बघा, आपण निमलष्करी दलं कुठली कुठली आहेत आणि त्याचं काम काय ते बघूयात. केंद्रीय राखीव पोलीस दल सीआरपीएफ जे आहे, सीआरपीएफचाच इश्यू सगळा झाला. सीआरपीएफ कशात काम करतं तर इंडो पीस कीपिंग मिशन, म्हणजे युएन पीस कीपिंग मिशन, संयुक्त राष्ट्राच्या शांतता संबंधीचे मिशन असतात तिच्यामध्ये हे काम करतात. इंडो पाक बॉर्डर आणि त्याच्या संबंधी हे काम करतात. भारत पाकिस्तान बॉर्डर आहे. नक्सलिझमच्या याच्यामध्ये सुद्धा काम करतात. मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर जरी कुठं गडबड झाली, कायदा सुव्यवस्था, तर सीआरपीएफला पाचारण केलं जातं. सो सीआरपीएफ या 4 महत्वाच्या ठिकाणी आहे: संयुक्त राष्ट्राचं शांतता मिशन, पाकिस्तान बॉर्डर, नक्सलिझम आणि कायदा व्यवस्था. सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, हे ना बॉर्डर सिक्युरिटी फोर्स 1965ला इंडो पाकिस्तानचं जे काही आपलं भारत पाकिस्तान वॉर झालं होतं तेव्हा याचं 65 मध्ये त्या वॉरच्या वेळेस याची स्थापना करण्यात आली. याला म्हटलं जातं फर्स्ट वॉल ऑफ डिफेन्स ऑफ इंडियन टेरिटरीज, कारण हे पण सिक्युरिटी फोर्सेस सीमेवर तैनात होतं आणि याला म्हटलं जातं फर्स्ट वॉल ऑफ डिफेन्स ऑफ इंडियन टेरिटरीज. सो हे एक महत्वाचं आपल्याला डायरेक्ट असा एमसीक्यू येऊ शकतो की फर्स्ट वॉल ऑफ डिफेन्स ऑफ इंडियन टेरिटरीज कुणाला म्हटलं जातं, ते बीएसएफ आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल सीआयएसएफ, याला सगळ्यात जास्त प्रेफर केलं जातं, एक्झाम मध्ये प्रेफरन्स दिला जातो. पब्लिक सेक्टर जे काही अंडर सेक्टिंग्स आहेत आपले, म्हणजे सरकारी कंपन्या ज्या आहेत त्याला सिक्युरिटी देण्याचं काम यांचं असतं. दुसरी महत्वाची गोष्ट, आणि खूप सेफ जॉब सुद्धा आहे, खूप म्हणजे सेफ असं काहीच नाही, बट स्टील तुम्ही कधी ऐकलं नसेल की बाबा आयटी किंवा मग अशा कंपन्या ज्या आहेत गव्हर्नमेंटच्या तिथं काही झालं म्हणून, है ना, याचे चान्सेस खूप नाही, म्हणून याचा प्रेफरन्स देताना परीक्षेत खूप वर दिला जातो मुलांचा. सीआयएसएफ मिळालं म्हणजे निवांत असतं बऱ्याचदा. सशस्त्र सीमा बल एसएसबी, सशस्त्र सीमा बलमध्ये इंडो नेपाळ आणि इंडो भूटान, म्हणजे नेपाळ भूटानच्या सीमेवरती यांचं काम असतं, यांना तिथं डिप्लॉय केलं जातं. त्याच्यानंतर 2014 मध्ये याच्यामध्ये सशस्त्र सीमा बलमध्ये महिलांना सुद्धा संधी देण्यात आली आणि सशस्त्र सीमा बलाची दारं महिलांसाठी उघडी करण्यात आली 2014 मध्ये. आसाम रायफल्स 1835 पासून आहे, सगळ्यात जुनी निमलष्करी दल ना, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंडर. इंडो म्यानमार बॉर्डरवर हे 2012 पासून आहे. मधल्या काळात त्यांचा थोडा रोल चेंज करण्यासंबंधीचा पण इश्यू होता, पण जर ते काही प्रॉपर वर्कआउट झालं तर न्यूजमध्ये येईल, आपण बघूयात. सो आसाम रायफल सर्वात जुनं आहे 1835. त्याच्यानंतर इंडो म्यानमारच्या सीमेवर असतं इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस, आता नावातच इंडो टिबेटियन बॉर्डर पोलीस. 1962च्या चायना वॉर नंतर याची स्थापना झाली होती, तर तिबेटियन बॉर्डरवर. त्याच्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक एनएसजी, ॲसिनेशन ऑफ इंदिरा गांधी अँड ऑपरेशन ब्ल्यू स्टार, म्हणजे इंदिरा गांधींची हत्या, ते ऑपरेशन ब्ल्यू स्टार, ह्या सगळ्या गोष्टींनंतर मग एनएसजीची स्थापना करण्यात आली होती. यांना ब्लॅक कॅट्स असं सुद्धा म्हटलं जातं. सो एवढे निमलष्करी दलं आहेत आणि तिच्यातलं हे मग त्यांचं काम वगैरे ते कुठं डिप्लॉय होतात हे आपण बघितलं. येणाऱ्या परीक्षांसाठी हा डेटा खूप खूप महत्वाचा आहे, सो प्रत्येकाने हे नीट करा. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर सरकारने प्रशासनाने फुटीरतावाद्यांची सुरक्षा काढलेली आहे. हुरियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मिरवेज उमर फारुख यांच्यासह 6 फुटीरवादी नेत्यांना सुरक्षा देण्यात आली होती. दहशतवादी गटांकडून यांना धोका असल्याचं जम्मू काश्मीर प्रशासनाने केंद्राशी सल्लामसलत करून त्यांना सुरक्षा दिली होती. त्यातही आता फुटीरतावादींचा जो काही प्रवक्ता आहे त्यांनी म्हटलंय की आम्ही ही मागितली नव्हती, शासनानेच दिली होती, सो ती काढून गेल्याने आम्हाला विशेष फरक पडत नाही. सो फुटीरतावाद्यांचा हा एक ऍटिट्यूड तुम्ही याच्यातून बघू शकता.
पाकिस्तानी कलावंतांवर बंदी. फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज संघटना आणि इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन या दोघांनीही पाकिस्तानी कलावंतांवर बंदी, तसंच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुद्धा हे क्लिअर केलेलं आहे काल त्यांच्या अजेंड्यामध्ये की जर पाकिस्तानी कलावंतांचं शूटिंग असेल कुठं तर ते बंद पाडण्यात येईल म्हणून. सो दुसरी महत्वाची गोष्ट, 10% आरक्षणासाठी उत्पन्नात वेतन आणि कृषी मिळकत धरली जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने 10% आरक्षण लागू केलेलं आहे बघा महाराष्ट्रामध्ये, ज्या आर्थिक दुर्बल घटकांसाठी नवीन केंद्र सरकारने आणलेलं आहे. आता याच्यामध्ये काय आहे की ओबीसी आरक्षण आणि ह्या 10% आरक्षणात एक महत्वाचा फरक आहे. ओबीसी आरक्षण जर तुम्ही बघितलं तरी दोघांची उत्पन्न मर्यादा 8 लाख असली तरी त्यात ओबीसी मध्ये वेतन आणि कृषी उत्पन्नाचा समावेश करण्यात आलेला नाहीये. वेतन आणि कृषी उत्पन्न सोडून 8 लाख जर असलं तर तुम्हाला नॉन क्रिमिलियर कन्सिडर केलं जातं ओबीसीच्या बाबतीत. पण हे 10% आर्थिक दुर्बलच्या हिच्यामध्ये तुम्हाला कृषी, वेतन, उद्योग, व्यवसाय जे काही असेल तुमचं, म्हणजे कुटुंब, त्या कुटुंबातला जो अर्जदार असेल त्याचे आई वडील किंवा 18 वर्षातील भावंड, किंवा जर आई वडिलांपैकीच कुणी अर्जदार असेल तर आई वडील आणि त्यांची 18 खालील वर्षाची अपत्ये, या सर्वांचं या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न, मग ते सर्व स्त्रोत, मग त्याच्यात कृषी, वेतन, उद्योग, व्यवसाय या सर्वांचा समावेश होईल. सो महाराष्ट्र शासनाच्या बाबतीमध्ये हा एक महत्वाचा जो काही फरक आहे तो लक्षात घ्या. ओबीसीच्या बाबतीत वेतन आणि कृषी ओबीसीच्या याच्यात धरलं जात नाही. संपादकीय कृत्रिम पद्धतीच्या प्रायऱ्या म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आलेलं आहे बघा. हे मी संपादकीय टेलिग्रामला टाकलेलं आहे आपल्या डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला. एकच्यात एक गोष्ट क्लिअर करतो. आता हे कसं आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पायऱ्या वगैरे हे एवढं परीक्षेत विचारलं जात नाही, तुम्ही जास्त वाचू शकता. तुम्हाला विचारलं जाईल आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय असतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कुठं वापरलं जाऊ शकतं, त्याचा परिणाम काय होतो, त्याचा आपल्याला येत्या काळामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिफेन्स कुठं कुठं वापरू शकतो. सो त्याचे ऍप्लिकेशन करून ठेवा. बाकी एवढे डिटेल्समध्ये जाण्याची गरज नसते, बट स्टील तुम्ही संपादकीय टेलिग्रामवरून वाचू शकता. पाकविरोधी कारवाई करण्यासाठीचे पर्याय आणि त्याचं वास्तव या संबंधीचं पण एक आर्टिकल आलेलं आहे, तेही शेअर केलेलं आहे. सर्वात महत्वाचं काय माहितीये का की आपल्याकडे आता एक लाट आलेली आहे की आपण आता काहीतरी केलं पाहिजे. तर याच्यामध्ये गोष्टी कशा आहेत त्या बघा तुम्ही, की सगळ्यात महत्वाची गोष्ट की बदला घेणं ही जी भावना असते ती सुरुवात केली होती आंतरराष्ट्रीय स्तरावर. एखाद्या देशाच्या बाबतीत कारवाई करताना बदला घेण्याचा कार्यक्रम जो सुरू केलेला आहे तो इस्रायलने सुरू केलेला आहे. पण तिच्यामध्ये एखाद्याचा बदला घेत असताना तुम्हाला सुद्धा तिच्यातून झळ पोचते आणि मोठ्या प्रमाणावर तुम्हालाही त्याची किंमत मोजावी लागते. सो सिंपल आहे, डायरेक्ट अँगर म्हणजे संताप नावाची जी गोष्ट आहे तर गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे की अँगर काय असतो, तर होल्डिंग अ बर्निंग कोल इन युअर हँड फॉर द थ्रोईंग. म्हणजे आता तुम्ही एखाद्यावर कोळसा फेकताय जळणारा, तर आधी तुम्हाला हातात पकडावा लागतो ना, आधी तुम्ही जळता. सो तिच्यामुळे आपल्याकडे कुठले पर्याय आहे त्याचं वास्तव काय हे बघणं गरजेचं आहे. लष्करी पर्यायाचा जर विचार केला, तुम्ही बघितला असेल सर्जिकल स्ट्राईक ज्या पद्धतीने करण्यात आली होती किंवा केली जाते, त्यावेळेस असं बघितलं जातं की आपला शत्रू बेसावध असेल, पण आता इथं शत्रू अधिक सावध झालेला आहे. त्याच्यामुळे लष्करी पर्याय हा थोडासा प्रॉब्लेमॅटिक आहे, कारण आता ते सुद्धा तयारीत असणार की काही होऊ शकतं म्हणून. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आर्थिक पर्याय. याच्यात 2 महत्वाचे निर्णय आपण घेतलेत. मोस्ट फेवर नेशनचा दर्जा आपण पाकिस्तानचा काढून घेतला. पाकिस्तानमधून येणाऱ्या मालावर 200% कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता याचा विशेष परिणाम होणार नाही. का होणार नाही त्याचं रिझन असं आहे की आपण आपली जी काही आयात करतो पाकिस्तानमधून त्याचं प्रमाण आहे 0.1%, म्हणजे फक्त $200 कोटी इतकी त्याची किंमत आहे भारताच्या एकंदर तुम्ही आयातीचा विचार केला तर. आणि भारताच्या एकंदर निर्यातीचा विचार केला तुम्ही तर 0.6% एवढी निर्यात केली जाते. आणि आपल्यावर त्याच्यामुळे निर्बंध लादल्यास तोटा अधिक आपल्याला जास्त होणार, कारण आपण जास्त निर्यात करतो. 0.6% एकूण निर्यात ही पाकिस्तानला होते. जसं आपण त्यांच्यावर निर्बंध लादले तसे त्यांनी जर आपल्यावर लादले तर त्याच्यामधून त्यांच्या आयातीवर त्यांच्यावर जेवढा परिणाम होणार त्याच्यापेक्षा जास्त भारतावर होणार आहे. हे एक त्याच्यातलं वास्तव आहे. राजनैतिक पर्यायांचा विचार जर केला तर आपण एक महत्वाची गोष्ट केली की आपण जवळपास 25 यांच्याशी बोललो आपण राजदूतांशी, आणि त्याच्यामधून आपल्याला बऱ्याच देशांनी जसं अमेरिका, रशिया सपोर्ट सुद्धा दिलेला आहे. अमेरिका आणि युरोपियन देशांशी संपर्क केला आपण, दबाव गट म्हणून काम केलं जाऊ शकतं. पण ज्या वेळेस म्हणजे खूप प्रॉपर ऍक्टिव्हली सपोर्ट करण्याची वेळ येते त्यावेळेस ट्रम्प सारखी व्यक्ती आपल्याला कितपत मदत करेल हाच प्रश्नचिन्ह आहे. की ते नंतर म्हणू शकतं की तुमचं तुम्ही बघून घ्या म्हणून, अशा पद्धतीने होऊ शकतं. हे 3 पर्याय आहे आणि या 3 पर्यायांचं वास्तव लक्षात घेऊन मग आपण कारवाई करणं अपेक्षित आहे.
काश्मीरमधला धोरण लकवा, काश्मीरमध्ये पॉलिसी पॅरलाइज झालेली आहे, एवढं सगळं केलं जात आहे, स्टील काश्मीरमधली परिस्थिती वर्कआउट होत नाहीये. याचं सुद्धा एक आर्टिकल आहे की जे मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दिलेलं, आपल्या टेलिग्रामला टाकलेलं आहे. काश्मीर पॉलिसी पॅरलाइज जे होणं आहे तर ते युपीएससी साठी विचारलं जाऊ शकतं, ते गरजेचं आहे. बदला घेण्यासंबंधीचा मी तुम्हाला पॉइंट क्लिअर केला इस्रायलचा. आता काश्मीर खोऱ्यात आधी 3,000 दहशतवादी होते एकेकाळी, आता त्यांची संख्या फक्त 500 ते 700. तरी सुद्धा कारवायांचं प्रमाण आणि स्वरूप कमी झालेलं नाहीये, कारण याच्यामध्ये स्थानिक तरुणांना हाताशी घेऊन कारवाया करण्यासंबंधीची जे काही यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणावर वर्कआउट होत आहे यांची, ते धोरण जास्त सक्सेसफुली ते राबवत आहेत आणि काश्मीरी तरुण हिच्यामधून हे घडवून आणत आहे. आता हिच्यामध्ये 3 महत्वाचे घटक आहेत ज्यांचा हिच्यामध्ये रोल आहे की काश्मीर प्रश्न 3 महत्वाचे घटक आहे, भारत, पाकिस्तान आणि काश्मीरी जनता, या तिघांचा याच्यामध्ये ऍक्टिव्ह सहभाग आहे की ज्या तिघांनी एकत्र येऊन काहीतरी वर्कआउट करणं. पण प्रॉब्लेम असा होतो की ज्यावेळेस अशा घटना घडतात त्यावेळेस भारत पाकिस्तान हा इश्यू समोर येतो आणि काश्मीरी जनता कुठेतरी साईडला पडते आणि तिच्यामधून तो मोठा इश्यू झालेला आहे की सरकारचा म्हणजे प्रशासनाचा काश्मीरी जनतेसमोर सोबतचा संवाद असणं फार आवश्यक आहे. अटल बिहारी वाजपेयी जी असताना जो संवाद होता तो नक्कीच आता नाहीये असं म्हटलं जात आहे आणि तिच्यामधून आपण ह्या तिन्ही घटकांना एकाच समान प्रतलावर एकाच वेळेस, म्हणजे भारत ज्या वेळेस पाकिस्तान बरोबर डील करतो त्याच वेळेस त्यांनी काश्मीरी जनतेबरोबर डील करणं जास्त गरजेचं आहे. सो अशा आशयाचं हे आर्टिकल आहे आणि तिच्यामधून या गोष्टी समोर येतात. ट्रम्प यांनी अमेरिकेमध्ये आणीबाणी जाहीर केलेली आहे 15 फेब्रुवारी. ट्रम्प यांना मेक्सिको आणि अमेरिकेच्या बॉर्डरवर भिंत बांधायची आहे इलिगल मायग्रंट्स रोखण्यासाठी. आता ही आणीबाणी जी काय असते अमेरिकेत, तर अध्यक्षांना 1976 मध्ये अमेरिकी संसदेने खास कायद्यान्वये आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार दिलेला आहे. पण त्याच्यासाठी असाधारण परिस्थिती किंवा आवश्यक कारण देणं तुम्हाला आवश्यक असतं. भारतात आणीबाणी संबंधी काय कलम आहेत, 352 आहे, 356 आहे, 365 प्रशासकीय जर आदेश तुम्ही धुडकावून लावला तर 365, 356 लागतो 365 नुसार. त्यानंतर 360 आहे इकॉनॉमिकल याच्यासाठी. सो ही कलम तुम्ही करून ठेवा कारण आणीबाणीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर एक दुसरा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा, आपण जे तेल आयात करतो बाहेरून ऑइल पेट्रोलियम, तर एक बॅरलमध्ये असतं बघा, रेट येतो बॅरल, प्रति बॅरल इतकं आहे. तर एका बॅरलची किंमत असते 159 लिटर, हे प्रत्येकाने नीट लक्षात ठेवायचं. दुसरी महत्वाची गोष्ट, रजनीकांत लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. त्यांनी संघटना स्थापन केली होती डिसेंबर 2017 मध्ये, रजनी मक्कल मंदरम म्हणून, आणि तमिळनाडूमधील प्राणी प्रश्न जो पक्ष सोडवू शकेल अशा पक्षाला तुम्ही मतदान करा. त्यांचा फोटो वगैरे कुठं चुकून वापरला जाऊ नये असं सुद्धा रजनीकांत यांनी स्पष्ट केलेलं आहे. सो रजनीकांत यांचा हा एक महत्वाचा हे रजनी मक्कल मंदरम हे लक्षात असू देत. त्यानंतर धन्या सन्याल के ह्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत केरळमधील अगस्त्यकुडम नावाचं शिखर सर करणाऱ्या. 1868 मीटर एवढी उंची असणारं 15 जानेवारीला त्यांनी सर केलेलं आहे हे शिखर आणि त्यांचं नर्सिंगचं सुद्धा शिक्षण झालेलं आहे. आता ही न्यूज का आलेली आहे तर अगस्त्यकुडमवर महिलांना जाण्यास परवानगी नव्हती पण ती दिली गेली होती. आता मधल्या काळामध्ये ते क्लिअर झालं. आम्ही ही न्यूज पण मी कव्हर केली होती आणि तिच्यामध्ये धन्या सन्याल के यांनी पहिले ते शिखर सर केलेलं आहे. सो या पहिल्या महिला आहेत. सो हे एक लक्षात असू देत. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. डॉक्टर सुशील स्पॉटलाइट ह्याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही तुम्ही फॉलो करा. प्रत्येक महिन्याची पीडीएफ तुम्हाला तिथं अवेलेबल करून दिली जाईल. सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जर तुमचं काही सजेशन असलं ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.